बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार राहुल बोंद्रे आपल्यासोबत आहेत। तुम्ही एक वादग्रस्त वक्तव्य केले की उदाहरण देताना की ज्या कोणी महिलेला प्रतिवता दाखवायचा असेल तर तिचं मंगळसूत्र घालते आणि मोठं कुंकू लावते म्हणून काय नेमकं? नाही, कुठलंही वादग्रस्त विधान ते नाही, सरळ सरळ आहे। माझ्या पक्षनिष्ठेविषयी सातत्याने विचारणा होत होती, म्हणून मी हे सांगत होतो की रोज रोज सांगण्याची आवश्यकता नाही। मोठं मंगळसूत्र किंवा मोठी टिकली लावली तरच ती प्रतिव्रता आहे, नाही तर नाही, असं काही खरं हे काही बरोबर नाही। मी रोज रोज सांगण्याची गरज नाही। तुम्ही केलेल्या वक्तव्यामुळं वाद होतोय, आंदोलन होते, टीका होते। नाही, कुठलाही वाद होत नाही, टीका होत नाही। स्थानिक भाजपाचे जे प्रतिनिधी आहेत, म्हणजे इथले महिला आघाडी, त्यांनीच हा विषय जाणीवपूर्वक उचलून धरला, धचा म केला आणि आंदोलन सुरू केलंय। मी काही कोणाच्या विषयी बोललो नाही, कदाचित त्यांना वाटलं असेल त्यांच्या नेत्याविषयी बोललो, मी कोणाही विषयी बोललो नाही। मी फक्त उदाहरण देत होतो की पतिव्रता फक्त मंगळसूत्र घालणारी आणि मोठं टिकली लावणारीच नसते, नाही घातली तरी ती पतिव्रता असते। म्हणजे रोज रोज सांगण्याची मला गरज नाही की मी पक्षनिष्ठ आहे म्हणून। त्यांची मागणी की तुम्ही शब्द मागे घ्यावेत, माफी मागावी म्हणून महिलांची। नाही, मी काही चुकीचं बोललोच नाही, त्यामुळं शब्द मागे घेण्याचा किंवा काही विषयच येत नाही। तुम्ही तुमच्या वक्तव्यावर ठाम आहात? निश्चितच मी महिलांचा सन्मान करणार आहे, आदर करणार आहे। माझ्या बँकेचं नाव, माझ्या शिक्षण संस्थेचं नाव अनुराधा आहे, माझ्या पतसंस्थेचं नाव हिरकणी आहे। आम्ही महिलांचा सन्मान करणारे आहे, त्यामुळे महिलांच्या विषयी कुठेही अपशब्द आमच्या जे तोंडून निघूच शकत नाही। एक शेवटचा प्रश्न आहे, गेल्या अनेक दिवसापासून पुन्हा तोच प्रश्न की गेल्या अनेक दिवसापासून तुमच्या नावाची चर्चा होते की तुम्ही पक्षांतर करणार आहात, शिंदे गटात जाणार आहात म्हणून। ही चर्चा भाजपावाले सातत्याने करत राहतात। याच्या आधी मी भाजपमध्ये जाणार, मी राष्ट्रवादीमध्ये जाणार, आता मी शिंदे सेनेत जाणार, अजून फक्त वंचितच राहिले। मला फक्त वंचितमध्येच पाठवायचं बाकी आहे त्यांनी। नक्कीच। तर हे होते काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार राहुल बोंद्रे। आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत आणि महिलांचा कुठल्याही प्रकारचा अपमान त्यांनी केला नाही, वेळोवेळीच त्यांनी सन्मान केल्याचं सांगितलं आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।